मुले मतदार, त्यानंतर 10वीची मुले येतील. अगं त्यांच्याकडे बघ तरी. खाली बसणारे 9वीचे विद्यार्थी हसायचं नाही. अरे नमस्कार करा. लक्षात ठेवा, मतदार जे उमेदवार आहेत ते नमस्कार करतात की नाही तिकडे पण लक्ष ठेवा. मुलं चला, 10वी मुलं चला. मी राहिली की अजून. केलेला नाही. सरळ उभा राहा. 9वी तुम्ही चढले जागेवर. लक्ष दे, कोण नमस्कार करा. येडच आहे. नमस्कार नाही केले तर ती नंबर माहिती आहे का? प्रचंड द्या हे म्हण द्या. वर्ग 7वीचा वर्ग 7वी मुले 7वी नमस्कार कोण करते बघा. तेवढा मत द्या. अरे 5 लाईन गडी नकोस काढता. या ठिकाणी 15 मिनिटाचा ब्रेक देण्यात येणार आहे आणि परत इथं द्यायचं आहे. काय करूया
असं म्हणायचं नाही. बसून करा की काय. अतिशय सुंदर अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया ठिकाणी झालेली आहे. आज बाळांनो काळाची गरज आहे निवडणूक प्रक्रिया तुम्हाला माहीत होण्यासाठी. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अभ्यासक्रमामध्ये निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष कशी असते याचं प्रकरण आलेलं आहे 9वीला. बरोबर. यामध्ये सर्व आता पहिल्यांदा सर्व पक्षांची नावं इथनं मागणी नावं पक्षांची डायरेक्ट पुस्तकात नव्हती. पुस्तकामध्ये डायरेक्ट पक्षांची नावं त्यांची चिन्ह अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थानं खरोखरच या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया ही तुम्हाला याच वयामध्ये माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. काय असतं निवडणूक. आपण या ठिकाणी निवडणूक आधी या ठिकाणी फक्त या ठिकाणी स्पीकरवर ओरडत जाणारे किंवा स्पीकरवर या ठिकाणी घोषणा देणारे फक्त ऐकत जातो आणि काळांतराने विचार या ठिकाणी अरे आपल्या भागाचा आमदार कोण आहे माहित नाही असते, खासदार कोण आहे माहित नसते. खासदार कशाला म्हणायचं, आमदार कशाला म्हणायचं, मुख्यमंत्री म्हणजे काय, पंतप्रधान म्हणजे काय, त्यांचं मंत्रिमंडळ कसं असतं काय, ही सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला इथं मिळाली पाहिजे. आणि तशाच प्रकारची प्रक्रिया ठिकाणी आज इथं राबवलेली आहे. सुंदर अशा प्रकारची ही प्रक्रिया राबवली. ही राबवण्यामध्ये या ठिकाणी इथं लोहार सर, विरकर सर, चौरे मॅडम असतील, त्याचबरोबर ठिकाणी सर्व काही विद्यार्थी यांच्या सहकार्याने या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया ठिकाणी अतिशय सुंदर म्हणजे ओरिजिनल अशा पद्धतीने या ठिकाणी राबवलेली आहे. यामध्ये उमेदवार यादी आहे, त्याची उमेदवार अर्ज घेतलेले आहेत. त्याचबरोबर मतदार यादी तयार झालेली आहे. मतदार यादीमध्ये मतदान करणाऱ्यांच्या सह्या आहेत. आणि या अशा प्रकारची प्रक्रिया पूर्ण होऊन ही निवडणूक प्रक्रिया ठिकाणी हाताला इतक्यापर्यंत झालेलं आहे की आपणाच्या हाताला सुद्धा निशाणी केली जाते. म्हणजे मतदान केलेला परत पुन्हा मतदान करू नये यासाठी हाताला शाई सुद्धा लावली जाते. अशा खरी निवडणूक जशा पद्धतीने होते त्या पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया ठिकाणी आज पहिल्या म्हणजे मुख्यमंत्री मंडळाची जी आहे ती पहिल्यांदा पूर्ण झालेली आहे. यानंतर या ठिकाणी अजूनही तुमच्या सहमंत्री असतील, क्रीडा मंत्री असतील, आरोग्य मंत्री असतील आणि शालेय मंत्री असेल, शिक्षण मंत्री असेल, याची निवडणूक प्रक्रिया आता परत सुरू होणार आहे या निवडणुकीनंतर. तर तत्पूर्वी या ठिकाणी एका विभागाचा ठिकाणी निकाल आलेला आहे. निकाल मी या ठिकाणी घोषित करतोय आणि पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या सुद्धा ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण कराव्यात. जे उमेदवार या ठिकाणी उभं राहतात त्यांना आताच या ठिकाणी अनुभव येईल की आपण निवडणुकीला उभं राहिल्यानंतर काय करावं लागतं, यामध्ये यश अपयश कसं असतं, ते पचवायचं कसं असतं ह्याचंही ज्ञान या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ज्या पद्धतीनं ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. इथं निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी जे उमेदवार उभं राहिले होते, जे निवडून आलेले आहेत त्यांचे अभिनंदन. आणि ते निवडून येण्यासाठी जी पराजित झाली, कारण ती पराभव झाल्याशिवाय ते निवडून आलं नसता, बरोबर आहे, त्यांचे या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली. एक मिनिट मी फोन घेतला. सुंदर या ठिकाणी उमेदवार 3 उभं राहिले होते. दत्तराज आनंदा गोरपडे, जान्हवी शशिकांत वनारे, तन्वी अमर पाटील हे 3 उमेदवार या मुख्यमंत्री पदासाठी या ठिकाणी उभं राहिले होते. यांची मतदान प्रक्रिया होऊन या ठिकाणी 131 ते 32 मतदान टोटल या ठिकाणी झालेलं होतं. यामधील मतदान जे आहे त्याच्यामध्ये तन्वी अमर पाटील जे आहे तिला 19 मतदान मिळालेलं आहे. जान्हवी शशिकांत वनारे जे आहे तिला 41 मतदान मिळालेलं आहे. आणि दत्तराज आनंद घोरपडे यांना 71 मिळालेलं आहे. यामध्ये जो जास्त मतं असतात तोच उमेदवार विजयी घोषित केला जातो. या प्रक्रियेनुसार या ठिकाणी ज्याचं मतदान जास्त आहे अशा उमेदवाराला या ठिकाणी विजयी घोषित करण्यात येत आहे. यामध्ये दत्तराज आनंद घोरपडे हा या निवडणुकीमध्ये विजयी झालेला आहे. धन्यवाद.